हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा 2023 गट ब आणि गट क जी की प्रथमच या टाईपची दोन्ही एकत्र ही पूर्व परीक्षा होत आहे. 30 एप्रिलला होणार आहे आणि या 30 एप्रिलच्या तयारीसाठी आजपासून आपण आपल्या चॅनलवर एक विशेष गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक पेपर त्याच्यातला प्रत्येक क्वेश्चन हा स्पष्टीकरणासह आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यामध्ये इन्क्लूड केले आहे. म्हणजे एक्झामपर्यंत जवळपास 1000 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा इथं सांगितलं जाणार आहे. तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर लगेच तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी आपला चॅनलचा ॲप आहे SM गायडन्स पॉईंट प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करा. त्याची लिंक मी आपल्या चॅट बॉक्समध्ये सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथून तुम्ही ती ॲप डाउनलोड करू शकता आणि ही परचेस करू शकता. किंवा जास्त माहितीसाठी या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर फक्त एक हाय मेसेज पाठवा, तुम्हाला सगळे डिटेल्स प्राप्त होतील. याची फीस नाममात्र 300 रुपये आहे आणि याचा बेनिफिट असा आहे मित्रांनो की डबल एक्झाम होणार आहे. डबल म्हणजे ऑनलाईन सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ऑनलाईनमध्ये तुम्ही सगळ्या जो पेपर पॅटर्न आहे त्याचा टायमर सुद्धा तुम्हाला लावून आहे. पेपर झाल्यानंतर सोल्युशन सुद्धा दिले जाईल. पेपर चालू असताना किती प्रश्न राहिले, कोणता राहिला ते सगळं दिलं जाईल. आणि पेपर झाल्यानंतर तुमची ॲक्युरेसी किती टक्के आहे, कोणता प्रश्न चुकला, कोणता योग्य पाहिजे होता, प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण सुद्धा ऑनलाईन दिलं जाईल. आणि ऑफलाईन तुम्हाला पाहिजे असेल तर सोबतच तुम्ही त्या ॲपवर PDF सुद्धा डाउनलोड करू शकता. क्वेश्चन पेपरची सुद्धा PDF डाउनलोड करता येईल. सोबतच अँसर की प्रत्येक पेपरचा एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात डाउनलोड करता येईल. म्हणजे डबल बेनिफिट तुम्हाला याच्यात होणार आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे ॲप इन्स्टॉल करा किंवा या मोबाईल नंबरवर हाय मेसेज करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स त्याच्यावर पाठवून देईन. फीस नाम मात्र 300 रुपये ठेवली आहे. तर वेळ न करता आपण चला टेस्ट 1 मधले आज जे करंट अफेअर्सचे प्रश्न आहे ते पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणता देश हायड्रोजनवर चालणाऱ्या शहरी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश बनला आहे? सध्या तुम्ही पाहिलं असेल की भारतामध्ये हायड्रोजन चालणारी 4 चाकी वाहनं याची चर्चा चालू आहे. परंतु जगामध्ये एक असा देश आहे, तो जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे की तो ट्रेन सुद्धा हायड्रोजनवर चालवत आहे. तर करंट अफेअर्सची रिलेटेड असा फार मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चीन. चीन या देशामध्ये आता हायड्रोजन चालणारी शहरी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. तर हा आशियातील पहिला आहे, परंतु जगातील पहिला तर दुसरा आहे. सप्टेंबर 2022 मध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन सादर करणारा जर्मनी हा पहिला देश होता. जगातला पहिला देश कोणता? तर हा होता जर्मनी. 2022 मध्ये यांनी चालू केल्या होत्या. दुसरा देश झाला आता चीन. आणि चायनीज ट्रेनचा जो वेग आहे त्याचा 160 किलोमीटर आहे आणि ती 600 किलोमीटर पर्यंत इंधन न भरता, म्हणजे एकदा इंधन भरलं तर 600 किलोमीटर पर्यंत ती चालू शकते. फ्रेंच कंपनी अल्स्ट्रॉमने विकसित केलेल्या जर्मन ट्रेनने इंधन न भरता 1175 किलोमीटरचा डिस्टन्स पार केलं होतं. म्हणजे जी फ्रेंच कंपनी आहे त्याने जवळपास 1175 किलोमीटर एकदा इंधन भरून ती चालली होती. तर मी जे तुम्हाला हे सगळं स्पष्टीकरण सांगत आहे ना, तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली तर हा सगळं लिखित स्वरूपात सुद्धा तुम्हाला स्पष्टीकरण भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने असत्य आहे? ओके, काय विचारलं? असत्य. 1 जुलै हा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारने 1 जुलै 2022 पासून एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे वितरण, उत्पादन, विक्री, व्यापार, साठा आणि वापरावर बंदी घातली आहे. योग्य उत्तर ओळखा. याच्यातलं असत्य विचारलं आहे. ओके, तर जे फक्त पहिलं आहे ना ते असत्य आहे. 1 जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक दिवस म्हणून साजरा केला जातो. का बरं चुकीचं आहे? कारण की जो आंतरराष्ट्रीय जो दिवस आहे तो आहे 3 जुलै. 1 जुलै नाही. कोणता आहे तो? 3 जुलै हा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकीचा आहे. आणि जो दुसरं सांगितलं की केंद्र सरकारनं 1 जुलै 2022 पासून एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचं वितरण, उत्पादन, विक्री, व्यापार, साठा आणि वापरावर बंदी घातली, हे करेक्ट आहे. ओके, आपल्याला विचारलं काय याच्यातलं चुकीचं कोणतं आहे? तर चुकीचं A नंबरचं आहे. म्हणजे केवळ A हा उत्तर असणार याचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या राज्याच्या कारागृह विभागाने राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी कर्ज योजना सुरू केली आहे? मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट टाइम असं होत आहे आणि तो राज्य आहे आपला म्हणजेच महाराष्ट्र. तर महाराष्ट्र कारागृह विभागानं राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यासाठी कर्ज योजना सुरू केली आहे. यामध्ये जिव्हाळा नावाची पत योजना महाराष्ट्र सहकारी बँकाद्वारे दिली जात आहे. त्या योजनेचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकते. ओके, काय? जिव्हाळा. आणि कोणाद्वारे? सहकारी पतसंस्थेद्वारे सुरू करण्यात आली आहे. जिव्हाळा लक्षात असू द्या. आणि पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी
पायलट सुरू करण्यात आलेलं होतं, म्हणजे पायलट योजना ही होती आणि आता हळूहळू राज्यभरातील जवळपास 60 कारागृहांमध्ये त्याचा विस्तार सुद्धा करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4, नेमबाजीमध्ये दक्षिण कोरियातील चांगवॉन येथे आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन म्हणजे ISSF विश्वचषक स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलाय? हे जिंकलाय अर्जुन बबुता किंवा अर्जुन बाबुता सुद्धा नाव काही ठिकाणी त्याचं दिसून येते आपल्याला पुस्तकांमध्ये. तर नेमबाजीमध्ये भारताच्या अर्जुन बाबुताने दक्षिण कोरियातील चांगवॉन येथे आंतरराष्ट्रीय स्पोर्ट फेडरेशन म्हणजे ISSF मध्ये या विश्वचषक स्पर्धेत पहिलं सुवर्ण पदक जिंकलंय. त्यांनी 11 जुलै 2022 रोजी अंतिम फेरीत टोकियोच्या रौप्य पदक विजेता USA लुकास कोझिकोनिस्काचा 17-9 असा पराभव केला आणि या अर्जुनच्या पाठोपाठ 8 पुरुषांच्या क्रमवारीत 261.1 गुणांचं अव्वल स्थान त्यांनी पटकावलंय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 5 मे 2022 रोजी कांचनगंगा पर्वतावर चढाई केल्यानंतर रिकामी जागा येथील प्रियंका मोहिते ही 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर कोणत्या राज्याची आहे? तुम्हाला आता नावावरूनच सहज याचं उत्तर तुम्ही गेस करू शकता की ते आपल्या महाराष्ट्र राज्याचीच आहे. तर मे 2022 मध्ये कांचनगंगा पर्वतावर चढाई केल्यानंतर महाराष्ट्रातील प्रियंका मोहिते ही 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे आणि ती आपल्या महाराष्ट्राची आहे. ती तेनझिंग नोर्गे ॲडव्हेंचर अवॉर्ड 2020 ची सुद्धा मानकरी ठरली होती. एप्रिल 2021 मध्ये तिने माउंट अन्नपूर्णा जे की जवळपास 8091 मीटरचा आहे हे जगातील 10वं सर्वोच्च शिखर सर केलं होतं आणि ही कामगिरी करणारी ती भारतीय पहिली महिला गिर्यारोहक बनली होती. नेक्स्ट क्वेश्चन, क्रमांक 6, ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि रशियाच्या NPOM यांचा संयुक्त उपक्रम आहे. हे सिंगल स्टेज सॉलिड प्रोपेलंट इंजिन क्षेपणास्त्र आहे. हे फायर अँड फॉरगेट तत्वावर चालते. खालील पर्यायावरून योग्य उत्तर निवडा. याच्यात योग्य कोणतं आहे ते आपल्याला सांगितलं आहे. थोडं काळजीपूर्वक वाचत जा. योग्य विचारलंय की अयोग्य, तर इथं योग्य विचारलंय. तर याच्यातलं योग्य आहे मित्रांनो पहिलं आणि तिसरं. का बरं तुम्हाला सांगतो. हा भारताचे संरक्षण म्हणजे DRDO आणि रशियाची NPOM यांचा संयुक्त उपक्रम आहे. हा करेक्ट आहे. ब्रह्मोस हा जो क्षेपणास्त्र आहे भारत आणि रशिया दोन्ही मिळून बनवलेला आहे. ब्रह्मोसवर बरेचसे मित्रांनो सुपरसॉनिक आपण मिसाईल्स बनवले आहेत. सध्या चर्चेचा विषय जगात ठरलाय. त्याच्यामुळं हे क्वेश्चन एक्झाम मध्ये येण्याची खूप दाट शक्यता आहे. पहिलं सेंटेन्स योग्य आहे. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्र आणि मॉस्का या नद्यांच्या नावावरून त्याचं नाव हे ब्रह्मोस असं ठेवण्यात आलं. ब्रह्मपुत्र भारताची नदी आणि रशियाची मॉस्को नदी या दोघांचं मिळून ब्रह्मोस असं नाव त्या क्षेपणास्त्राचं ठेवण्यात आलं. आणि 2 स्टेज म्हणजे पहिल्या टप्प्यात सॉलिड प्रोपेलंट इंजिन आणि दुसऱ्या टप्प्यात लिक्विड रेमिजेट इंजिन तो वापरतो म्हणून तो डबल स्टेज आहे. आणि दुसरा ऑप्शन आपलं काय सांगते की सिंगल स्टेज आहे. त्याच्यामुळे सेंटेन्स चुकला. हा सिंगल स्टेज नाही, हा डबल स्टेज प्रोपेलंट इंजिन क्षेपणास्त्र आहे. डबल स्टेज आहे हे सुद्धा लक्षात होते. हे दुसरं सेंटेन्स चुकलं. आणि तिसरं हे फायर अँड फॉरगेट्स तत्वावर चालते तर करेक्ट आहे. हे एक मल्टी प्लॅटफॉर्म क्षेपणास्त्र आहे म्हणजेच ते जमीन, हवा आणि समुद्रातून सोडले जाऊ शकते आणि हवामानाच्या परिस्थितीची पर्वा न करता दिवस असो की रात्र असो दोन्ही वेळा काम करणारं अचूक आणि अचूकतेसह बहुक्षमतेचं असं हे क्षेपणास्त्र आहे. हे फायर अँड फॉरगेट तत्वावर चालते म्हणजेच काय, लॉन्च केल्यानंतर पुढील मार्गदर्शनाची त्याला आवश्यकता नसते. ब्रह्मोस हे सर्वात वेगवान क्रूज क्षेपणास्त्रापैकी एक आहे जे सध्या मॅक 2.8च्या वेगाने कार्यरत करते. म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा जवळपास 3 पट जास्त आहे. अलीकडेच ब्रह्मोसची आगाऊ आवृत्ती म्हणजे विस्तार श्रेणी C2C व्हेरियंट सुद्धा चाचणी केली गेली आहे. आणि फिलिपिन्सच्या संरक्षण मंत्रालयाने अज्ञात क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत $374 दशलक्ष करारावर स्वाक्षरी सुद्धा केली आहे. भारताला फिलिपाईन्स कडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथम निर्यात ऑर्डर सुद्धा आता मिळाली आहे. आणि दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त बेटांवरून चीन सोबतच्या तणावादरम्यान फिलिपिन्सने क्षेपणास्त्र दाखल म्हणजे भारताकडून खरेदी केलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. तर याचं उत्तर असताना ऑप्शन नंबर 1 आणि 3 म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 1 आणि 3 हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7,
लिथियम बद्दल खालील विधाने विचारात घ्या. हा सर्वात जड चांदीसारखा पांढरा धातू आहे. हे अत्यंत प्रतिक्रियाशील, ज्वलनशील आहे आणि ते खनिज तेलामध्ये साठवले पाहिजे. भारतीय लिथियमचा निव्वळ निर्यातदार आहे. मिश्र धातू तयार करण्यासाठी लिथियम धातूचा वापर केला जातो. खालीलपैकी योग्य विधान विचारलंय. ओके, योग्य विचारलंय. तुम्हाला माहित झालं असेल की नुकतंच भारतामध्ये लिथियमचा फार मोठा भांडार सापडलाय जम्मू काश्मीरमध्ये. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हे बनून जातो. लिथियमवर एक्झाममध्ये एकतरी प्रश्न येणारच. तर याच्यातलं योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर याच्यातलं योग्य विधान पाहूया. हा जड चांदीसारखा पांढरा धातू आहे. हे जे आहे ना, हा चुकीचा आहे. हा जड चांदीसारखा पांढरा धातू आहे, हा एक मऊ चांदीसारखा पांढरा धातू आहे. म्हणून विधान एक हा योग्य. जड म्हटलं, जड नाहीये, तो मऊ पदार्थ आहे. चांदीसारखा दिसतो, करेक्ट आहे, परंतु तो मऊ आहे. म्हणजे हा पहिला सेंटेन्स चुकला. दुसरं, हे अत्यंत प्रतिक्रियाशील, ज्वलनशील आहे आणि ते खनिज तेलामध्ये साठवलं पाहिजे. हा जो सेंटेन्स आहे हा योग्य आहे, करेक्ट आहे. भारत हा लिथियमचा केवळ निर्यातदार आहे. नाही, भारत हा निर्यातदार नाही आहे. आपण बनून जाऊ, भविष्यात आपण बनवू शकतो. सध्या आपण आयात करत असतो. निर्यात जी गरज आहे आपल्याला त्याची आयात करतो, त्याच्यामुळे अयोग्य आहे. जे आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये सापडलं ते इतक्या प्रचंड प्रमाणात आहे आणि इतक्या उच्च गुणवत्तेचं आहे की येणाऱ्या काही काळात भारत हा लिथियमचा निर्यातदार सुद्धा बनून जाईल, असं जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रश्न क्रमांक 4, मिश्र धातू तयार करण्यासाठी लिथियम धातूचा वापर केला जातो. हो, करेक्ट आहे. 2 आणि 4 करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या उपक्रमांतर्गत सरकारने डोनेट अ पेन्शन कार्यक्रम सुरू केला आहे? तर कोणता तो कार्यक्रम आहे? तो आहे ऑप्शन नंबर 4, प्रधानमंत्री वय वंदना योजना. सरकारनं डोनेट अ पेन्शन कार्यक्रम सुरू केलाय आणि हा प्रधानमंत्री श्रम योगी म्हणजे PMSYM पेन्शन योजनेअंतर्गत उपक्रम आहे. ई श्रम देखील उमंग ऍपवर सुरू करण्यात आलाय आणि या कार्यक्रमांतर्गत 18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात आणि त्यांच्या वयानुसार दरवर्षी 660 ते 2400 रुपये जमा करू शकतात आणि 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा 3000 रुपये किमान निवृत्तीवेतन मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 9, अलीकडेच E20 इंधनाची बातमी आली आहे. त्याबाबत खालीलपैकी कोणते अयोग्य विधान आहे? ओके, आता नेमकं E20 इंधन म्हणजे काय हे तुम्हाला पहिले समजून घ्या. तर E20 हे पेट्रोलसह म्हणजे 20% इथेनॉलचं मिश्रण आहे. म्हणजे काय, 20% काय राहणार इथेनॉल, 80% काय राहणार पेट्रोल. म्हणून याला काय इथेनॉल 20 म्हणून त्याला नाव दिलं E20 इंधन. नुकतं याच्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिली जात आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण दिवसेंदिवस वाढवलं जात आहे. स्वतः जे नितीन गडकरी आहे सोबतच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर फार भर देत आहे की जास्तीत जास्त इथेनॉलचा वापर इंधन म्हणून भारतात वाढलं पाहिजे. त्याच्यातलं आता काय विचारलं, अयोग्य विधान विचारलं. ओके, तर अयोग्य कोणतं ते आपल्याला इथं शोधायचं आहे. तर अयोग्य बघा, E20 हे पेट्रोलचं 20% इथेनॉलचं मिश्रण आहे. हे करेक्ट आहे. ओके, आताच तुम्हाला सांगितलं. नुकतंच पंतप्रधानांनी बेंगळुरूमध्ये E20 इंधनाचा शुभारंभ केला होता आणि ग्रीन मोबिलिटी रॅलीला हिरवा झेंडा दाखवली होती. ओके, आणि भारताच्या जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी 11 राज्ये केंद्रशासित प्रदेशातील तेल विपणन कंपन्यांच्या 84 रिटेल आउटलेटवर E20 इंधन लॉन्च केलंय. त्यामुळे ते संपूर्ण भारत स्तरावर लॉन्च केलेलं नाहीये, परंतु टप्प्याटप्प्याने त्याला लॉन्च केलं जात आहे. तर चौथं ऑप्शन बघा इथं काय म्हणते, संपूर्ण भारत स्तरावर लॉन्च करण्यात आलंय. नाही, संपूर्ण भारत नाही, सध्या फक्त 84 आउटलेट आहे आणि टप्प्याटप्प्याने भारतभर ते लॉन्च केले जाणार आहे. तर चौथं इथं चुकीचं आहे. दुसरं काय म्हणते, 2025 पर्यंत इथेनॉलचं संपूर्ण 20% मिश्रण साध्य करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तर हो, हे करेक्ट आहे. दुसरं करेक्ट आहे आणि यामुळे पर्यावरण प्रदूषण आणि आयात बिल कमी होण्यास मदत होईल. हे सुद्धा करेक्ट आहे. 1, 2, 3 करेक्ट आहे, चौथं चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन अयोग्य विचारलं होतं तर कोणतं असणार उत्तर? ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार, कारण अयोग्य चौथं आहे. प्रश्न क्रमांक 10, 21 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर 21 फेब्रुवारी 2023 रोजी हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आला डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा यांना. डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा हे एक भारतीय शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. यांना 21 फेब्रुवारी 2023 रोजी हा पुरस्कार देण्यात आला. ढाका येथे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून त्यांनी हे पुरस्कार स्वीकारलं आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहे. ओके, डॉक्टर मिश्रा यांनी ओडिशातील उपेक्षित भाषांचा अभ्यास, संस्कृती
आणि शिक्षण यावर 3 दशकांहून अधिक काळ केलाय. कोणत्या भाषा यावर अभ्यास केला? ओडिशा येथील उपेक्षित भाषा, हे सुद्धा माहिती असू द्या. ओके. त्यांना बरेचसे दुसरे सुद्धा पुरस्कार मिळाले आहे जे आपल्याला एक्झामला मोस्ट इम्पॉर्टंट ठरू शकतात. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 11, द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, हाऊ इकॉनॉमिक अबॅन्डन द पुअर, या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 मेघनाद देसाई. मेघनाद देसाई. तर भारतात जन्मलेले ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई यांनी द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, हाऊ इकॉनॉमिक्स अबॅन्डन द पुअर हे नवीन पुस्तक लिहिलं. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून अर्थशास्त्राची शिस्त कशी विकसित झाली, ते गरिबांचं हित पद्धतशीरपणे कसं परिघात ठेवते यावर या पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. ओके. आणि हे पुस्तक जे आहे ते हार्पर कॉलिन्स पब्लिशरनं ते पब्लिश केलं आहे. याच्याशिवाय बघा अजून काही महत्वाची पुस्तके तुम्हाला सांगतो, परीक्षेसाठी महत्वाची ठरू शकतात. इंडियाज नॉलेज सुप्रीमेसी द न्यू डॉन, हे पुस्तकाचे लेखक आहे अश्विन फर्नांडिस. दुसरं पुस्तक आहे कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम, हे पुस्तक आहे आर कौशिक आणि आर श्रीधर यांनी लिहिलं. त्याच्यानंतर जादूनामा अरविंद मंडेलाई यांनी लिहिलं. ह्युमन अॅनाटॉमी डॉक्टर अश्विन कुमार द्विवेदी. त्याच्यानंतर रोलर कोस्टर अँड अफेअर विथ बँकिंग तमल बंडोपाध्याय यांनी लिहिलेलं. रेव्होल्युशनरीज द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वॉन इट्स फ्रीडम संजीव सन्या यांनी लिहिलं. आंबेडकर अ लाईफ शशी थरूर यांनी लिहिलं. ब्रेव हाइट्स ऑफ भारत विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री विक्रम संपत यांनी लिहिलं. तर हे काही पुस्तक आहे मित्रांनो, लक्षात असू द्या, एक्झामला विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 12, फेब्रुवारी 2023 मध्ये फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजे FATF यांनी कोणत्या देशाचे सदस्यत्व निलंबित केलं आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला होता. फार मोठा देश आहे, तर तो देश आहे ऑप्शन नंबर 2 रशिया. कोणता देश आहे? रशिया. फार विवादात्मक असा हा प्रश्न होता, कारण FATF द्वारे जो बंदी किंवा सदस्य निलंबन केले जाते ते याच्यासाठी केले जाते की असा देश जो की आतंकवादाला फंडिंग करतो अशा देशांना FATF सदस्यत्व निलंबन करतो. पण रशिया आतंकवादाला फंडिंग करताना सापडलं नाही, फक्त त्याचा दोष एवढाच सांगण्यात आला की त्यांनी युक्रेनवर हल्ला केलाय म्हणून. म्हणजे एका प्रकारे जे युरोपियन युनियन आहे किंवा अमेरिकेच्या दबावाखाली FATFने हा निर्णय घेतला. तर फायनान्शियल टास्क फोर्स FATF ही जागतिक मनी लॉन्ड्रिंग विरोधी वॉचडॉग युक्रेन युद्धावर रशिया यामुळे रशियाचा सदस्य त्यांनी रद्द केलं. ओके, लक्षात असू द्या. थोडंफार FATF बद्दल माहिती पाहूया. तर मुख्यालय याचं कुठं आहे? तर याचं आहे पॅरिस फ्रान्स येथे. अध्यक्ष टी राजाकुमार. संस्थापक G7 देश आहे. 1989 जुलै 1990 याचा संस्थापना आहे. सदस्य देश 39 आहे. आणि भारत 2006 मध्ये निरीक्षण म्हणून सामील झाला आणि 10 मध्ये पूर्ण सदस्यत्व भारताला याच्यामध्ये प्राप्त झालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान मोदींनी 2 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे रायसीना संवादाच्या कोणत्या आवृत्तीचं उद्घाटन केलं? योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 8व्या रायसीना संवादाचं आवृत्तीचं त्यांनी लॉन्च केलं होतं, उद्घाटन केलं होतं. पंतप्रधान मोदींनी 2 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे रायसीना संवादाच्या 8व्या आवृत्तीचं उद्घाटन केलं. 3 दिवसीय रायसीना संवाद भूराजकारण आणि भूरणनीती या विषयावरील भारताची प्रमुख ही परिषद होती आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने परराष्ट्र मंत्र्यांना आयोजित केलं होतं. 2023 आवृत्तीची थीम होती प्रोव्होकेशन, अनसर्टनिटी, टर्ब्युलन्स, लाईट हाऊस इन द टेम्स्ट, असं याचं काय होतं? थीम होतं. हे सुद्धा लक्षात असू द्या. ओके, पुन्हा थीम सांगतो याचं, प्रोव्होकेशन, अनसर्टनिटी, टर्ब्युलन्स, लाईट हाऊस इन द टेम्पेस्ट असं थीम होतं. इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14, प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहित म्हणजे पेपरलेस होण्यासाठी येत्या 1 एप्रिल 2023 म्हणजे आजच पासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये रिकामी जागा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. कोणती ती प्रणाली आहे? तर ती प्रणाली आहे E-ऑफिस. कोणती प्रणाली आहे? E-ऑफिस. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस होण्यासाठी 1 एप्रिल पासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये E-ऑफिस ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. देशात सुप्रशासन निर्देशांकात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे आणि सध्या मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणाऱ्या फाईलच्या 8 विविध स्तरांमधून भारतातून आपल्या महाराष्ट्रातून जात असतात. गतिमान कारभारासाठी फाईल सादर करण्याचे स्तर कमी करून 4 स्तरावरून फाईल मान्यतेसाठी आता पाठवली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात फक्त राज्यस्तरावर सुशासन पद्धतीचं पर्यवेक्षण होते आणि शासनाच्या
प्रत्येक विभागाची आणि जिल्ह्याची गुड गव्हर्नन्स रँकिंग दिली जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15. खालीलपैकी कोणाला 2022 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे? कोणाला मिळाला आहे? तर आशा भोसले यांना मिळाला 2022चं महाराष्ट्र भूषण. दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांना 2022चं महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. भोसले यांनी 1943 मध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्ड केलेलं कलाकार म्हणून त्यांची नोंद सुद्धा आहे. 2008 मध्ये त्यांना पद्मभूषण मिळालं होतं. 2000 मध्ये दादासाहेब फाळके सुद्धा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारनं महाराष्ट्र भूषण निवड समितीनं आशा भोसले यांची निवड केली होती. ओके, तर इथं आपण थांबूया मित्रांनो. इथं करंट अफेअर्सचे प्रश्न कंप्लीट होतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न स्पष्टीकरणाचा आपण पाहणार आहोत. तुम्हाला टेस्ट सीरीज जॉईन करायची असेल तर आपला ऍप, त्याची लिंक मी चॅट बॉक्समध्ये सोबत डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते डाउनलोड करा. तिथून तुम्ही परचेस करू शकता. नामात्र 300 रुपये फीस आहे. आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर फक्त एक हाय मेसेज करा, तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.